श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर सोनेरी दुनिया या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर तुम्हाला या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या मठाबद्दल माहिती सांगणार आहे आणि हा मठ आहे नवी मुंबईमध्ये. तर चला या मठाबद्दल मी माहिती तुम्हाला सांगते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर हा स्वामींचा मठ आहे नवी मुंबईमध्ये, नवी मुंबईमधील मानघर येथे. हा मठ नवी मुंबईमधील एअरपोर्टपासून खूपच जवळ आहे. या मठाचा परिसर निसर्गरम्य म्हणजे खूप सुंदर असं निसर्गाचं वसलेलं आहे. या मठात गेल्यावरती तुम्हाला स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती दिसेल आणि त्या मूर्तीकडे पाहिल्यावरती आपलं मन प्रसन्न होतं. जणू स्वामी आपल्या पाठीशी आहेत, आपल्याला आधार देत आहेत. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा मूर्ती पाहून तुम्हाला मन प्रसन्न तर होते, पण मनातले सर्व दुःख, वेदना, यातना ज्या असतील त्या देखील कमी होतात आणि त्या मठामधून तुम्हाला बाहेरच जाऊ वाटत नाही. का माहिती आहे का? त्या मठामध्ये स्वामींचं असे सुंदर असे आपल्याला आधार आणि धीर असं वाटतं की स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. मी नेहमी या मठामध्ये येते. मला या मठामध्ये आल्यावर खूप प्रसन्न वाटतं. इथे आल्यावरती स्वामींच्या मठात आपल्याला नाम जप करायची देखील सोय आहे. खूप सुंदर अशा मठ आहे. या मठात माझ्या मुलीला देखील खूप आवडतं. या मठाच्या आतमध्ये असं सुंदर पद्धतीने त्यांनी छान पद्धतीने केलेलं आहे. त्या स्वामींचे फोटोज आहेत. ब्रह्मनायक स्वामी म्हणजे आपल्याला आधार देणारे स्वामी आहेत. आपल्याला चारी बाजूने पाहिलं तरी स्वामींचे असे सुंदर फोटोचे त्यांनी कलाकृती केलेली आहे. इथे पाहिले तर स्वामी आपल्याला खूप सुंदर पद्धतीने आशीर्वाद देत आहेत असं वाटतं. आणि स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी श्री स्वामी, श्री स्वामी, जय जय स्वामी. इथे आल्यावर खूप मन प्रसन्न होते. मी स्वामींची मूर्ती देखील इथूनच घेतली होती आणि मी पहिल्यांदा स्वामींची मूर्ती घेतल्यामुळे स्वामींच्या मूर्तीजवळ माझी छोटीशी सुंदर अशी मूर्ती ठेवली आणि तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर घेऊन जाते म्हणून तिथे ठेवली. खूप सुंदर अशी मूर्ती मला तिथे दिसली होती. मी घेतली आणि स्वामींची मूर्ती घेऊन नामजप केला. नामजप केल्यावरती मन आपलं शांत होते आणि आपल्या मनाला एक उभारी येते आणि आपला दिवसही खूप चांगला जातो. आणि आपण जे काही मनात इच्छा व्यक्त करतो, संकल्प करतो, नामजप आणि स्वामींच्या नामस्मरणाने ते पूर्ण होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ, माझा ब्लॉग कसा वाटला आणि शेवटपर्यंत जरूर पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोनेरी दुनिया या चॅनलला. थँक्यू.